रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सोंढी ग्रुप ग्रामपंचायत किहिम येथे संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले। या प्रकल्पामुळे ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून स्वच्छ, सुंदर आणि हरित गावाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे। पर्यटन वृद्धीसह पर्यावरण संवर्धनालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। नामवंत उद्योजक पिनाकिन पटेल यांच्या हस्ते संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किहिम ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड होते, तर उपसरपंच मिलिंद पडवळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर उपस्थितांना प्रकल्पाची माहिती देण्यात आली। ओला व सुका कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवण्यात आली। प्रत्येक नागरिकानं कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन मान्यवरांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्लास्टिक कचरा कुंड्यांचे वाटप करत स्वच्छ गाव हरित गाव शाश्वत भविष्य हा संदेश देण्यात आला। स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते। किहिम मध्ये आपले सरपंच पिंट्या दादा जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा संयुक्त कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झालेला आहे आणि आपल्या किहिमला आणि आजूबाजूच्या किनारपट्टीला पर्यटनाचा एक मोठा वारसा लाभलेला आहे आणि आपण हे गाव जास्तीत जास्त स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून आपण हा प्रकल्प सुरू करणार आहोत। आता तो झालेला आहे, त्याचा आणखीन मोठ्या स्वरूपात देखील पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही त्याचा विस्तार करणार आहोत। परंतु या निमित्ताने मुंबईतून जे किहिमला येतात तर ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात येईल की आत्ताचं इथलं कचरा व्यवस्थापन आणि 2-3 महिन्यानंतर हे गाव स्वच्छ सुंदर तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ती कचऱ्याची देखील शास्त्रोक्त विल्हेवाट लागणार आहे। नमस्कार, आम्ही सरपंच ग्रुप ग्रामपंचायत किहिम प्रसाद आणि माझे सर्व ग्रामपंचायत टीम सदस्य आम्ही याच फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त गाव आणि जो सुका आणि ओला कचरा जो निर्मित होतो, टुरिस्ट प्लेस असल्यामुळे पर्यटकांची जास्त संख्या असल्यामुळे इथे कचऱ्याची जास्त समस्या होती। याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा आम्ही गोळा करून त्याच्यामधून खत निर्मिती करणार आहोत आणि त्या खताचा वापर इतर झाडांसाठी पालापाचोळ्यासाठी होणार आहे आणि यासाठी याच फाउंडेशनने आज एक युनिट तयार केलेलं आहे। पहिले उज्जीवनच होतं, त्याच पद्धतीने आज याच फाउंडेशनने हे काम करत आहे। याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जाईल, ओला कचरा आणि सुका कचरा त्याचं वर्गीकरण केलं जाईल आणि त्याच्यापासून त्याची खत निर्मिती केली जाईल। या सगळ्या गोष्टीसाठी ग्रामपंचायत किहिमचे सर्व सदस्य, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्हाला मदत करणार आहेत आणि आम्ही त्यांना ग्रामस्थांना प्रत्येकी 2 डस्टबिन देऊन त्यांचं वर्गीकरण करतील आणि तो कचरा या युनिटवरती इथे येऊन त्याचं खत निर्मिती होईल। आदिवासी बांधव आणि इतर जनतेला, नागरिकांना आपलं काय आव्हान असणार आहे, या माध्यमातून कसं सहकार्य करावं असं वाटतं? आदिवासी आणि माझ्या सर्व ग्रामस्थांना विनंती हीच असेल की आम्ही तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचतोय, या आमची गाडी ही आपल्या दारापर्यंत येईल आणि कचरा घेऊन जाईल। फक्त त्यांना एवढंच करायचं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हे वर्गीकरण करायचं आहे आणि वर्गीकरण केल्यानंतर ते कचरा आम्ही गाडीच्या माध्यमातून या प्रोजेक्टवरती इथे घेऊन येऊ आणि इथे त्याची खत निर्मिती केली। फक्त ग्रामस्थांना विनंती हेच असेल की आपण दोन्ही कचरा वेगवेगळ्या प्रकारे ओला कचरा आणि सुका कचरा असं 2 वर्गीकरण करावं, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती वर्गीकरण करून खत निर्मिती करता येईल। आता लोकांसून सुरू करायचं आहे, तुम्ही आजची वेदर बघा की हे काय प्रकोप आहे नेचरच्या, कुदरतच्या, तर आपण थोडा समजून घरमध्ये जेव्हा कचरा टाकते तेव्हा फक्त ओला आणि सुका सेपरेट करून सुरुवात केली तर त्याचा लय फायदा होईल पुढे जाऊन। आणि त्याच्यासाठी इथे किहिम पंचायतनी सेंटर सुरू केलेलं आहे, आज त्याचा उद्घाटन आहे। नक्कीच काय उपक्रम आहे, काय आता होणार आहे इथे? जे कचरा जमा करून आपण आणेल त्याचं सेग्रिगेशन होईल, म्हणून
तिथे जे गावामध्ये सगळा ढग होते आणि संध्याकाळी त्याला पेटवून पोल्युशन करते, त्याच्या बदले इथे सेग्रिगेशन करून त्याचा काहीतरी कंपोस्ट होईल, काही दुसरे प्रॉडक्ट्स होईल आणि म्हणून त्याला रिसायकलिंग होणार.